नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज जागतिक हवामान दिन. या दिनाच्या निमित्ताने जी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा जगातल्या जे काही हवामान संस्था आहेत त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तर बघा, हवामानाशी संबंधित ज्या काही फेनॉमिना जगभर घडत असतात त्याचा जो अभ्यास एकत्रितपणे सर्वच संस्था म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या स्वरूपातून जे काही अभ्यास केला जातो, तर याच्यामध्ये तसं जर पाहिलं तर 200 वर्षामध्ये खूप भरारी घेतली आहे. कारण रडार्स आणि सॅटेलाइट यंत्रणा आल्यामुळे अचूकता त्याच्यामध्ये यायला लागली आहे. आपण जो काही हवामानाचा अंदाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न असतो तो फक्त केवळ भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मॉडेल नाही, तर जागतिक हवामान जे मॉडेल आहे त्यांचा घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा माझा प्रयत्न असतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम स्क्रीन बोर्डवरती स्कायमेट नंतर आपणच सुरुवात केली होती आणि त्यानंतर कशा पद्धतीने जे काही फेनॉमेना आहे, एल्निनो, लानिना, एमजेओ, पीओडी किंवा डब्ल्यूडी किंवा इतर जे काही मेट्रोलॉजिकल फेनॉमेना आहे त्या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांनी शिकवल्या आणि त्याच्या अजूनही त्या गोष्टी आपल्या शिकवण्याचा प्रयत्न हा चालूच असतो. आणि हे करत असताना शेतकरी वर्गाला आधार कसा भेटेल तसंच माझा प्रयत्न असतो. बघा, कालच्या 3 दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांचे कॉल यायला लागले. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अगदी पुणे आणि नाशिक भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे खूपच कॉल आले. कारण जे काही सोशल मीडियावर मागच्या 8 दिवसापासून जो काही इश्यू झाला होता द्राक्ष हवामान अंदाजकांचा. कारण बघा, माझे थंबनेल कधीही भडक नसतात की धबाधब येणार, असा पाऊस पडणार, तसा पडणार, गारा पडणार वगैरे. परंतु टीका करणारे असतातच. आता मित्रांनो बघा, जर बघा गुजरातच्या जे काही अरेबियन सी आहे, या अरेबियन सी म्हणजे स्क्रीनवर बघा तुम्ही कशा पद्धतीने एक सायक्लोनिक सर्क्युलेशन अँटी सायक्लोन फिरताना दिसतंय. प्रथमदर्शी जेव्हा ते निर्माण झालं होतं तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित ते सायक्लोन बनेल किंवा लो प्रेशर एरिया बनेल. परंतु बघा, जो काही नॉर्दर्न हेमिस्फिअर आहे, उत्तर गोलार्धामध्ये भारत येतो आणि त्याच्यामध्ये जे काही सायक्लोन्स बनतात ते सायक्लोन अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. तर मित्रांनो बघा, तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते घड्याळाच्या दिशेने फिरत असतं. आता घड्याळाच्या दिशेने फिरतं म्हणजे हाय प्रेशर एरिया तयार होतो या ठिकाणी. तर लो प्रेशर एरिया म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र जर बनले तर ते एका टॉप क्लाउड जे काही मिडल क्लाउड असतं त्या याच्यामध्ये तिथं निर्माण होतं साधारणपणे 3 ते 5 किलोमीटरच्या आस. आणि जिथे अधिक उंचीवरील ढग जे बनतात तिथे हाय प्रेशर एरिया बनतो आणि अधिक उंचीवरील क्लाउड इथे हाय प्रेशर एरिया बनल्यानंतर सध्या परिस्थितीला ते पाऊस देण्याची क्षमता त्या ठिकाणी नसते. आणि लो क्लाउड जे लो प्रेशर एरिया बनतो ते आपल्याकडे पाऊस देण्याची क्षमता बनते. म्हणून तुम्ही स्क्रीनवर बघा आता की मित्रांनो, साधारणपणे उत्तर गोलार्धामध्ये जे काही जितक्या जितक्या सायक्लोन बनतात या सायक्लोनचं डायरेक्शन कुठल्या बाजूला आहे बघा. तुम्ही उत्तर भारतामध्ये घड्याळाच्या विरुद्ध बाजूला फिरताना दिसतं आणि दक्षिण भारतामध्ये घड्याळाच्या दिशेनं फिरताना दिसतं सायक्लोन. आपण जर पृथ्वीचा जर नकाशा जर बघितला तर भूमध्य रेषा गेली बघा. एक नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊथर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध त्याच्या विषुववृत्तीय भागातून सतत ट्रेडविंड वाहत असते, वारा वाहत असतो. त्यामुळे तो उत्तर गोलार्धात चक्राकार परिस्थिती जी बनते ती अँटी सायक्लोन बनते. त्याला कोरिओलिस इफेक्ट म्हणतात पृथ्वीचा. ते पृथ्वीचं कोरिओलिस बल आहे ते तिथं काम करतं. त्यामुळे उत्तर गोलार्धात जे काही चक्राकार स्थिती बनतात ते घड्याळाच्या उलट दिशेने फिरतात आणि दक्षिण गोलार्धात ज्या सिस्टम बनतात त्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बनतात. तर मित्रांनो बघा, राज्यातील शेतकऱ्यांचे कॉल आले तर मला अनेक स्क्रीनशॉट लोकांनी पाठवले की बरेच लोक की ह्या जो इश्यू झाला त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्याचा अंदाज देत नाही आणि लोक त्यांच्या गायावाया करून सांगतात की भाऊ आमच्या पण जिल्ह्याचा अंदाज द्या. हे म्हणते आमच्या जिल्ह्याचा अंदाज द्या. तसं काही नाही, आपण संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा अंदाज देतो. मी असं ठराविक एका जिल्ह्याचा बंद केला आणि बंद करण्याची गरज नाही, कारण आपल्या कुठल्याही वर्तमानपत्राने किंवा कुठल्याही मीडियाने मला सांगितलं नाही. ह्यातील अंदाज मी देतो. तर मित्रांनो बघा, ज्या इश्यू असतो द्राक्षाचा म्हणून मी द्राक्ष उत्पादकांना सावध अंदाज त्या ठिकाणी देत असतो. तर नाशिक जिल्ह्यात आणि जे काही सोलापूर, सांगली, सातारा ह्या भागामध्ये किंवा पुणे भागातील काही द्राक्षे आता पंढरपूर साईडला देखील, तर ह्या द्राक्ष उत्पादकांनी चिंता करण्याची गरज नाहीये. सध्या जो काही आपल्याकडे पूर्व मोसमी पाऊस म्हणजे मान्सून येण्याच्या अगोदरचा जो काही पाऊस काळ चालू होता
तर तसं जर बघितलं तर मागच्या काही एक 8 दिवसामध्ये जे काही गारपीट झाली आपल्याकडे, तर तसं बघितलं तर द्राक्षाचं फारसं नुकसान या गारपिटीने काही केलेलं नाही मित्रांनो. मी नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर मला खूप कॉल आले. झाल्या असतील गारा, काही ठिकाणी गाराही झाल्या, काही ठिकाणी त्याला कागद जी लावलेली होती पॅक, आणि त्यानंतर काही ठिकाणी थोडा पाऊसही झाला. परंतु टेम्परेचर जास्त असल्यामुळे आणि दिवसाच गारा झाल्यामुळे म्हणावी म्हणजे तितकंसं नुकसान नाही. त्यामुळे शेतकरी वर्गांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. तर आता अशी सिच्युएशन आहे द्राक्ष उत्पादकांपुढे, की साधारणपणे ज्या सोशल मीडियावर ज्या बातम्या आहे की 24, 25, 26 पाऊस, त्यानंतर जे काही 30च्या दरम्यान पाऊस. तर मित्रांनो एक सांगतो, मीही मागच्या व्हिडिओत बोललो की एक सिस्टम दिसते साधारणपणे ती तुम्ही आता स्क्रीनवर बघा. साधारणपणे जर आयएमडीचे जर इशारे बघितले तर त्यांनी उत्तर महाराष्ट्र सहित पश्चिम महाराष्ट्र सहित या ठिकाणी जो काही रेड ट्रायंगल सांगितलंय, तर मित्रांनो बघा, तर त्याच्यामधून जरी आहे तरी पण पावसाच्या शक्यता बनतील असं वातावरण त्या ठिकाणी नाहीये. तुम्ही 24 तारखेला जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल, मात्र पावसाच्या शक्यता नाही जमाय, लक्षात घ्या. थोडीफार जर झाली एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, मात्र द्राक्ष उत्पादकांना चिंता करण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये, किंवा द्राक्ष एक्सपोर्टर, द्राक्ष व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये. तुम्ही द्राक्षाच्या शेतकऱ्यांना वेठीस धरणं किंवा पाऊस पडेल किंवा असं होईल तसं होईल म्हणून पुढे थांबवणं किंवा हे कमवणं या गोष्टी करू नका. अजिबात शक्यता नाहीये, आणि द्राक्षाचे बाजार वगैरे त्याच्यामुळे देखील पडणार नाहीये. काळजी करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता द्राक्ष उत्पादकांनी 24 तारखेला नाहीये. तर आता 25 तारखेला हे वातावरण थोडंसं मध्य भारतात, मध्य महाराष्ट्राच्या भागात ढगाळ वातावरण निर्माण करतं. सांगलीच्या भागामध्ये अधिक ढगाळ ते वातावरण, सोलापूर सांगलीच्या ढगाळ असतं. परंतु तरीही द्राक्ष उत्पादकांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण ती काही सिस्टम नाही मोठी फार. त्यामुळे मी आधीच अलर्ट तसा करेन, जर नुकसान होणार असेल तर. लोक नुकसान होण्याच्या आधीच ओरडत बसतात, मी तसं नाही, जर असेल तरच सांगत असतो. 26 तारखेला ते वातावरण उत्तर महाराष्ट्रासहित अनेक भागात दिसतंय, परंतु त्याच्यातून सर्वदूर पाऊस होणार नाहीये. समजा 100 गाव आहे तर 1-2 गावात पाऊस हलका टिपटिप होऊ शकतो, तर काही ठिकाणी थोडासा वारा देखील त्यात असण्याची शक्यता. मात्र मोठा पाऊस महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात दिसत नाही. 27 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक सहित खालचा जो काही कोकणाचा काही भाग आहे त्याच्यामध्ये वातावरण त्या ठिकाणी बनताना थोडंसं दिसतं 26-27 ला. तर मित्रांनो बघा, थोडस 28, 29, 30, 31 आणि 1 एप्रिल ह्या 5 दिवसामध्ये पावसाच्या थोड्याशा ऍक्टिव्हिटीज ह्या वाढताना या उत्तर महाराष्ट्राच्या भागात आणि उत्तर महाराष्ट्रासहित नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि ह्या भागात त्या ढगाळ परिस्थिती आज त्या ठिकाणी जाणवते. मात्र 29, 30, 31 या तारखेला थोडासा 2 ते 5 मिलीमीटर पावसाची नोंद ही होऊ शकते. त्यातही एक सांगतो तुम्हाला, त्यातही अजून बदल होऊ शकतो. म्हणून मी आजच असं म्हणतो की पाऊस पडेल असं नाहीये. म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सगळ्याच एरियामधील जो पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाहीये. कारण खूप मजबूत अशी स्ट्रॉंग सिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे पाऊस येईल आणि तो नुकसान करेल असं नाहीये. तर ह्या दिवसामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं जातं, आणि टेम्परेचर वाढल्यामुळे जो काही पाऊस आपल्याकडे येत असतो तर त्याच्यामुळे तो पाऊस दुपारनंतर येतो, आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे झालाही पाऊस 2-5 मिलीमीटरचा द्राक्षाला त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी चिंता करू नका. उद्या 24, 25, 26 तारखेला ढगाळ वातावरण तयार होईल. थोड्याफार पावसाची शक्यता एखाद्या भागात झाला तर 2-5 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो, अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता ही नाहीये. ढगाळ वातावरण असेल, उष्णताही असेल. मात्र पुन्हा एकदा सांगतो की 29, 30, 31, 1-2 च्या दरम्यान वातावरण हे बनताना दिसतंय. तर ह्या काळामध्ये राज्यामध्ये तर वेगवेगळ्या भागामध्ये 1 ते 2-5 मिलीमीटर पर्यंत पाऊस होईल. त्यामुळे द्राक्ष उत्पादक बंधूंनी चिंता करू नये त्या गोष्टीची. आता आयएमडीचे जरी अंदाज असले तरीही 36 तास अगोदर गारपिटीचे अंदाज येत असतात. त्यामुळे मी आजच ते काही सांगत नाहीये. गारपीट प्रत्येक वेळेस होत नसते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो अंदाज साधारणपणे 29 तारीख असेल तर तो 27-28 तारखेला मी ते सांगेन, जेव्हा त्यांचा अंदाज येईल की कशी सिच्युएशन त्या ठिकाणी डेव्हलप होते. त्यामुळे पुन्हा एकदा ज्या जागतिक हवामान दिनाच्या शुभेच्छा देताना शेतकरी वर्गाला हेच सांगतो की स्पेशलाइज संपूर्ण राज्याचा, विदर्भासहित
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या खानदेश आणि सगळ्या भागाचा अंदाज माझ्याकडून इथून पुढे म्हणजे आपण देतोच आहे आणि देतोच आहे. कारण कुठल्याही जे काही माझे सबस्क्रायबर असतील किंवा माझे चाहते असतील की माझे शेतकरी वर्ग असेल, या शेतकरी वर्गांना मी नाराज करणार नाही. सगळ्यांनाच हवामानाचा अंदाज हा आपला असेल. माझ्या मोबाईलवरती दिवसभरातून 500 ते 600 कॉल येतात मित्रांनो, परंतु माझ्या शेती कामामुळे तेवढे उचलले जात नाही माझ्याकडून ते. दुसरं असं की व्हॉट्सअपला देखील 1500 ते 1700 व्हॉट्सअप ग्रुप आहे. राज्यातील लोकांनी ऍड केले मला. त्यामुळं जे काही एखादं पर्सनल जर कोणी काही मला प्रश्न विचारला असेल आणि जर 5 मिनिटं मी जर पाहिलं नाही तर ते ग्रुपची चॅटिंग खालीवर होत असते. त्यामुळे माझ्याकडून ते पाहिलं जात नाही. त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अंदाज जो सांगितलाय तो सर्वांनी लक्षात घ्या की खूप मोठ्या पावसाची शक्यता ही नाहीये. ढगाळ वातावरण होईल. भट्टी उत्पादक लोक आहे त्यांनी देखील आपल्या मालाची झाकपाकीची व्यवस्था इथून पुढे राहू द्या. कांदा उत्पादक शेतकरी असेल तर त्यांनी देखील कांद्या काढणीचे जे काम आहे दुपारपर्यंत काढून घ्यायचे आणि ते लगेच मागे कापायला माणसे पाहिजे. पोळ घालून ते झाकण्याची व्यवस्था पातीने राहू द्या. आणि जर पाऊस आला तर त्याला झाकण्याकरता कागदाची व्यवस्था राहू द्या. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचंय. जो काही बदल होईल ह्या काळामध्ये मित्रांनो, बघा उन्हाळ्यामध्ये जे काही प्री मान्सून ऍक्टिव्हिटी असतात, मान्सून पूर्व पाऊस हा असतो, या काळामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या ज्या ऍक्टिव्हिटी बनत असतात आणि त्याच्या चेंजेस देखील मोठे होत असतात. म्हणून हे चेंजेस एवढे भयानक आहे तर प्रत्येक मॉडेल रोज सकाळी एक सिच्युएशन असेल तर संध्याकाळी वेगळीच आणि उद्या तिसरीच. त्याच्यामुळे आमचे अंदाज देखील त्या ठिकाणी बदलत असतात. म्हणून माझ्या हवामान अंदाजाशी सेवेशी तुम्ही जॉईन राहा. त्याच्यात जे काही नवीन अपडेट येईल तो दिला जाईल. मात्र खूप मोठं नुकसान होईल शेतकरी वर्गाचं अशी पद्धत सिच्युएशन आतापर्यंत नाहीये. झाला तर 2000 गावामध्ये 10 गावात झाला तर त्याला काही पाऊस म्हणू शकत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.